कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. कुडाळ ते बाव या रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ उदासीन असल्याचे दिसून येत आहे. 24 डिसेंबर 2024 रोजी बाव, बांबुळी, काविलकट्टा येथील नागरिकांनी कुडाळ ते बाव या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत लक्ष वेधले होते. त्यानुसार 1 जानेवारी 2025 पासून सदर रस्त्याचे काम सुरू होईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आले. त्यानुसार 1 आणि 2 जानेवारी रोजी रस्त्याचे काम सुरू झाले, पण पुन्हा 3 जानेवारी पासून या रस्त्याचे काम ठेकेदाराकडून बंद करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या हलगर्जीपणामुळे आज सकाळी कुडाळ, कविलकट्टा, बांबुळी आणि बाव येथील ठाकरे शिवसेना आणि नागरिकांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच तीव्र आंदोलन छेडले. अखेर या रस्त्याचे काम 13 जानेवारी पासून पुन्हा सुरू होईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. विषय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाव बांबुळी रस्ता सदर काम 13/1/2025 पासून ठेकेदाराकडून सुरू करण्यात येईल असे आश्वासन देतो व रस्ता वाहतुकीस योग्य करून ग्रामस्थांची अडचण दूर करण्यात येईल असे आश्वासन देतो. तसेच 13 तारखेपर्यंत काम सुरू न केल्यास 14 तारखेला आम्ही दंडात्मक कार्यवाहीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात येईल व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी ऍक्सिडेंट वगैरे होतात तर त्याबद्दल आम्ही वरिष्ठ कार्यालयास कळवण्यात येईल अशी माहिती. बरीचशी या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बरेचसे ऍक्सिडेंट झालेले आहेत, अपघात झालेले आहेत. त्यामध्ये 3 माणूस मयतही झालेले आहेत. तसेच अनेकांचे हातपाय मोडून बरेचसे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती घरामध्ये आहेत. त्या कुटुंबाची जबाबदारी घेणार कोण? या प्रशासनाचे डोळे कधी उघडणार? आज जी अवस्था आहे ही या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाची जबाबदारी आहे आणि त्या ठेकेदाराची जबाबदारी आहे की त्यांनी या कामाकडे लक्ष देऊन हे काम यशस्वीपणे पूर्ण करून देणे त्यांची जबाबदारी आहे. आणि त्यांनी आज आम्हाला लेटर दिलेले आहे की 13/1/2025 रोजी या कामाची दखल घेऊन काम सुरू करण्यात येईल आणि न केल्यास 14/1/2025 रोजी या कामाची सुरुवात न झाल्यास त्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाने आश्वासन दिलेले आहे. आणि जर 13 तारीखला या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू न झाल्यास पुन्हा या ठिकाणी येऊन आम्ही सर्व ग्रामस्थ येऊन आंदोलन करू आणि हे आंदोलन जोपर्यंत रस्ता